चिंचाळे येथे मसोबा देवस्थान जागृत देवस्थान असून या देवाची यात्रा चैत्र शुद्ध पाडवा झाल्यानंतर येणारा रविवार या दिवशी यात्रा भरते आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम असतो। कुस्त्या झाल्यानंतर संध्याकाळी रविवारी संध्याकाळी यात्रे दिवशी संध्याकाळी तमाशाचं नियोजन असतं आणि दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आयोजित केलं जातं। सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते आणि गावातील सर्व एकीचं बळ असं दाखवून सगळ्यांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम साजरा केला जातो। त्या अगोदर 4 दिवस क्रिकेटच्या स्पर्धा या चिंचाळे प्रीमियर लीग या नावाने चांगल्या पद्धतीने भरवल्या जातात। भारतातून सर्व आमचे जे कार्यकर्ते असतील किंवा ग्रामस्थ असतील तरुण वर्ग असेल तो सर्व अखंड भारतातून या ठिकाणी क्रिकेट सामन्यासाठी आणि यात्रेसाठी येत असतो। कुस्त्या ह्या नावाजलेल्या कुस्त्या आणि जंगी प्रत्येक जण स्पेशल कुस्त्या पहिली कुस्ती 2,51,000 आणि त्यापासून खाली जवळजवळ मोठ्या प्रमाणात आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने कुस्त्याचं नियोजन केलं जातं। कुस्त्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कला पथकाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। हे देवस्थान मसोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान असून जवळजवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक या देवासाठी येत असतात। अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत इतिहास आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेत आणि सर्व ग्रामस्थांच्या एकीनं अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम आयोजित केले जातात। स्वर्गीय मोहनराव भोसले यांनी आमचं देवस्थान गावचं क वर्गामध्ये घालवून त्या माध्यमातून भरपूर विकास निधी येऊन या ठिकाणी विकास झालेला आहे। विद्यमान सरपंच मान्य संजय कदम यांनी सुद्धा गावामध्ये 4.5 कोटीची विकास कामं केलेली आहेत। त्यामध्ये रोड असतील, बंधारे असतील, तसेच महत्वाचं म्हणजे या देवस्थान परिसरामध्ये स्टेज असेल, पेव्हिंग ब्लॉक असतील, रस्त्याचं काम असेल, ते सर्व त्यांनी उत्कृष्टपणे नियोजन केलेलं आहे। यावर्षी सरपंचांनी स्वतः जातीनिशी पुढाकार घेऊन सर्व यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आमच्या गावामध्ये मसोबा यात्रा दिवस आहे। हा दिवस पूर्वीपासून म्हणजे यात्रा आमच्या गावची मोठी असतात, बाजार असतो या वगैरे सगळं तमाशा कुस्ती आमच्या कुस्त्याचं नियोजन आम्ही 2 वर्षापासून आमच्या गावामध्ये आपण तालुक्यात अशा कुस्त्या नाहीत, अशा कुस्त्या आम्ही सध्या भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यात्रा आमची नावाना मोठी होत चाललेली आहे। गावाच्या यात्रेचं स्वरूप असं आहे की पहिल्यांदा आम्ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। नवनवीन युवक आहेत त्यामध्ये गावाकडे येतात त्या निमित्तानं। दुसरी गोष्ट आहे पहिल्यांदा मुख्य क्रिकेट होतोय, त्यानंतर रविवारची बाजार होतोय, आठवडी बाजारासारखा इथं बाजार भरतोय। परत दुसऱ्या दिवशी कुस्त्याचं स्वरूप असतंय। यात्रेच्या मुख्य दिवसा दिवशी संध्याकाळी तमाशा असतोय, दुसऱ्या दिवशी कुस्त्या, तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा, असं वेगवेगळं नियोजन चांगल्या प्रकारे उत्तम आणि लोकांचा सुद्धा योग्य प्रतिसाद आहे। यात्रा खूप मोठी होत चाललेली आहे। चिंचाळे या गावी मसोबा देवस्थान प्रसिद्ध असून या मसोबाची यात्रा जो चैत्री पाडवा येतो त्यानंतर जो रविवार येतो त्या रविवारी यात्रा सुरुवात होत असते। सदरची यात्रा 3 दिवस चालत असून रविवारी मसोबा देवासाठी प्रसाद आणि शेळ्या मेंढ्याची यात्रा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरते। येणारे भक्त भाविक त्याचबरोबर व्यापारी त्या सर्वांच्या सहकार्यानं यात्रा चांगली भरत असून भविष्यामध्ये सुद्धा गावकऱ्यांनी व सर्व सहकार्यांनी मिळून गावासाठी नवनवीन योजना नवनवीन कार्यक्रम आयोजित करून या गावातला यात्रेचा शो वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम इथं आलेल्या सर्व भक्त भाविकांना चिंचाळे नगरीच्या तर्फे हार्दिक स्वागत। आमच्या मसोबा श्रीक्षेत्र मसोबा मंदिराची यात्रा पाडवा झाल्यानंतर येणार रविवारी भरती प्रत्येक वर्षी, तशीच ह्याप्रमाणे भरलेले आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे, उद्या कुस्त्या होतील, परवा ऑर्केस्ट्रा आणि ह्याच्या पाठीमागे 2 दिवस क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, जेणेकरून सर्व चिंचाळे ग्रामस्थांनी एक प्रकारची युनिटी तयार केली। जी मुलं आमच्या भारतभर पसरले झाले बांधवांना इतर व्यवसायामुळे क्रिकेटच्या निमित्तानं ती लोक आलेले आहेत। बाकीचं कुस्त्याचं नियोजन उत्तम प्रकारे आहेच, त्याचबरोबर आजचं जे कुस्त्या यात्रेचं नियोजन आहे गावच्या सर्व आजी माझे कार्यकर्ते मला किंवा मान्यवरांनी आणि चालू कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी व्यवस्था करून अगदी उत्तमरित्या यात्रा पार पडलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम प्रकारे महाप्रसादाची व्यवस्था गावातील सर्व काही दानशूर लोकांनी मिळून केलेली आहे। अशा प्रकारे यात्रेचं स्वरूप माझ्या मते दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि इथली बाकीच्या गोष्टीचा पण सगळं व्यवस्थित आहे। असं नियोजनात कुठं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, तरी पण त्या पण दुरुस्त पुढे आम्ही करू, तसं काही कुठं वाटत नाही, तरी पण त्यातला एक भाग आणि सगळ्यांनी येऊन अजून पुढे उद्या कुस्त्यासाठी सगळ्यांनी हजेरी लावावी, पैलवान लोकांनी वस्तादांनी हीच नम्र विनंती।